Hello dear students, today we are going to discuss relationship between soil pollution, air pollution and water pollution. Students, we have seen different types of pollution, that is these three are the main types of pollution: soil, air and water pollution, isn't it? Now how these three types of pollutions are interrelated or co-related, की एका प्रकारच्या पोल्युशनमुळे दुसऱ्या प्रकारचं पोल्युशन कशा पद्धतीनं होतं, तो पार्ट आज आपण इथे बघणार आहोत. आता हे जे पहिलं पोल्युशन आहे सॉइल पोल्युशन ते आपण डिस्कस करूयात. बघा स्टुडंट्स, जेव्हा केव्हा आपण सॉइल पोल्युशनचे रिझन्स लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले होते. आता याच्यामधले 3 मेन रिझन्स आपण इथे डिस्कस करणार आहोत की ज्याच्या थ्रू आपण ह्या 3 प्रकारच्या पोल्युशनमध्ये असणारं कोरिलेशन सांगू शकतो. त्यातलं फर्स्ट रिझन जे आहे इट इज वेट वेस्ट. वेट वेस्ट ज्याला आपण ओला कचरा म्हणतो. आता हा जो वेट वेस्ट असतो इट इज डिकम्पोजिबल, डिग्रेडेशन ह्याचं होतं आणि त्याच्यापासून आपण चांगल्या क्वालिटीचं जे कंपोस्ट आहे ते देखील ऑब्टेन करू शकतो. आपण लास्ट लेक्चरमध्ये त्याचं डिस्कशन केलेलं होतं आणि म्हणून नाही का आपण ड्राय वेस्ट जे आहे आणि वेट वेस्ट आहे ते सेग्रिगेट करतो. जनरली जे वेट वेस्ट आहे किचन वेस्ट ज्याच्यामध्ये इन्क्लूड होतं, तर ते वेस्ट तुम्ही न टाकता ते जर तुम्ही सॉईलमध्ये नुसतंच डंप केलं तरी त्याच्यामधून देखील तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं कंपोस्ट हे ऑब्टेन होऊ शकतं की जे तुम्ही तुमच्या गार्डनसाठी यूज करू शकता. आता हे जे वेट वेस्ट आहे त्याचं प्रॉपर डिकम्पोजिशन न होता असंच उघड्यावरती जर तुम्ही टाकून दिलं, जे आपले वेस्ट डम्पिंग साईट असतात बरोबर की नाही, तिथं जर असं उघड्यावरती सगळीकडे कचरा टाकलेला आपण बरेच ठिकाणी बघतो, तर ह्या कचऱ्यामुळे काय होतं रे, हाऊ दॅट डिस्कार्डेड वेट वेस्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर एअर अँड वॉटर पोल्युशन दॅट वी विल सी नाव. बघा असाच उघड्यावरती कचरा आपण टाकून दिला आहे की ज्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ वेस्ट्स आर प्रेझेंट. त्याच्यामध्ये प्लास्टिक, ग्लास, सगळे डिकम्पोजिबल वेस्ट, सगळ्या प्रकारचा कचरा याच्यामध्ये मिक्स आहे आणि असाच जर तो आपण उघड्यावरती टाकून दिला तर अल्टिमेटली तो जेव्हा कुजण्याची प्रोसेस स्टार्ट होणार तर इन दॅट प्रोसेस फाऊल स्मेल विल बी रिलीज्ड. घाण वास येतो ना जेव्हा आपण रस्त्यावरनं जाताना सुद्धा कुठेतरी घाण कचरा जिथे टाकलेला बघतो तर तिथे आपण लगेच नाक हे करून घेतो. का तर नाक कवर का करतो, तर घाण वास येतो आपल्याला तिथे, म्हणजेच अ काइंड ऑफ एअर पोल्युशन तिथे झालं बरोबर. म्हणजेच ह्या वेट वेस्टच्या डिकम्पोजिशनच्या प्रोसेसमधून जे स्टिंकी गॅसेस रिलीज होतात बिकॉज ऑफ दोज गॅसेस एअर पोल्युशन आपल्याला झालेलं दिसून येईल. आता हे जर वेस्ट वाऱ्याबरोबर किंवा अदर रिझन्समुळे जर वॉटर बॉडीजमध्ये मिक्स झालं तर त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन देखील होणार आहे. म्हणजेच तुम्ही जमिनीवरती टाकलेलं हा जो वेट वेस्ट आहे त्याच्यामुळे एअर पोल्युशन होईल. का तर त्या कुजण्याच्या प्रोसेसमधून जे गॅसेस रिलीज होतील त्याच्यामुळे. वॉटर पोल्युशन होईल कसं काय, तर ते जेव्हा वेस्ट अलॉंग विथ सम सोर्सेस वॉटरमध्ये मिक्स होतील तर त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन देखील होणार. केलं कोरिलेशन आपण सॉईल पोल्युशन, एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन यांच्यामध्ये. आता दुसरा एक जो एक्झाम्पल आपण घेणार आहोत तो म्हणजे केमिकल फर्टिलायझर्स. ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये इन ऑर्डर टू गेट हायर अँड हायर प्रोड्यूस आपण खूप जास्त प्रमाणामध्ये केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स यूज करतो. जास्त प्रोडक्ट आपल्याला मिळवायचं असतं, जास्त उत्पादन मिळवायचं असतं की ज्याच्यासाठी आपण खूप सारे केमिकल्स यूज करतो. तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलेलं होतं की हळूहळू या केमिकल फर्टिलायझर्समुळे सॉईल जी आहे तिची प्रोडक्टिव्हिटी कमी होत जाते. जे आपण क्षारपड म्हणतो ना जमिनीला, तुम्ही बघितलं असेल मीठ फुटलेलं किंवा जी व्हाईट झालेली असते ओव्हर यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्समुळे. आता परत ह्या केमिकल फर्टिलायझर्समुळे एअर आणि वॉटर पोल्युशन कसं होतं ते आपण कोरिलेट करूयात. बघा हे जेव्हा फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड्स आपण स्प्रे करत असतो तर ते स्प्रे करताना त्याच्यातला बराचसा पार्ट हा एअरमध्ये मिक्स होतो आणि मग त्याच्यामध्ये असणारे जे हार्मफुल केमिकल्स आहेत ते एअरमध्ये मिक्स होतात की ज्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. ओके, आता जर हे केमिकल फर्टिलायझर असणारी सॉईल इरोजनच्या प्रोसेसमध्ये किंवा पुराच्या पाण्याबरोबर पावसाळ्याच्या दिवसात जर वॉटर बॉडीजमध्ये मिक्स झाले तर काय होणार, तर त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन होणार. म्हणजेच हे केमिकल फर्टिलायझर्स जे आपण जमिनीवरती सॉईलवरती स्प्रे करत असतो, स्प्रे करत असताना एअर पोल्युशन,
चुकून जर काही प्रोसेसेसमुळे ते वॉटरमध्ये मिक्स झाले तर त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन होणार. म्हणजे अगेन परत काय झालं, सॉईल, एअर आणि वॉटर पोल्युशन हे कोरिलेट आपण इथे केले. आता जो पुढचा एक प्रकार इथे आपण सांगू शकतो किंवा एक्झाम्पल ते आहे ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट. ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे बघा. इथे जेव्हा हे ह्युमन ॲनिमल वेस्ट आपण उघड्यावरती रिलीज करतो, ओपन स्पेसेसवरती जेव्हा हे वेस्ट रिलीज केले जातात, तर जसं इथे मी वेट वेस्टच्या बाबतीत सांगितलं, ह्याची जो कुजण्याची प्रोसेस चालू होते तर स्टिंकी गॅसेस रिलीज होतात की ज्याच्यामुळे एअर पोल्युशन होणार. शिवाय हे वेस्ट जर काही रिझन्समुळे पाण्यामध्ये मिक्स झाले तर त्याच्यामध्ये असणारे जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत स्टुडंट्स, पॅथोजेन्स ज्याला आपण म्हटलं की ज्याच्यामुळे डिसीजेस होऊ शकतात आपल्याला वेगवेगळे, ते पॅथोजन्स सॉईलमधून वॉटरमध्ये मिक्स होतील आणि वॉटरबरोबर मे बी ते आपल्या बॉडीमध्ये जेव्हा एंटर करतील तेव्हा ते आपल्याला डिसीज त्याच्यापासून होऊ शकतात. सो अगेन इम्प्रॉपर डिस्पोजल ऑफ ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट याच्यामुळे सॉईल पोल्युशन झालं, सॉईलची फर्टिलिटी कमी होते, आपण लास्ट लेक्चरमध्येच डिस्कस केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरच जेव्हा त्याचं डिकम्पोजिशन होतं फाऊल स्मेल रिलीज होतो आणि ते जर सॉईल किंवा हे वेस्ट जर वॉटरमध्ये मिक्स झाले तर त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन देखील होतं. बरोबर. सो ह्या 3 एक्झाम्पल्स तुम्ही तिथे एक्सप्लेन करणार आहात जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाईल की व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन सॉईल पोल्युशन विथ एअर अँड वॉटर पोल्युशन. हे झाले पोल्युशन्स, त्याचे इफेक्ट्स वगैरे. आता हे जे व्हरायटी ऑफ पोल्युशन आहेत ते आपल्याला कंट्रोल करायचे असतील, बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे पोल्युशन चांगलं नाही, आपण हे सगळे जे ॲक्टिव्हिटीज करतो त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला हार्म होतो, सगळ्यांना सगळं माहिती आहे, प्लास्टिक यूज चांगला नाही, बरोबर की नाही. बट स्टील आपण ते कम्प्लिटली थांबवतो का? नाही थांबवत, बरोबर. सो लोकांना जरी माहिती असलं की हे आपल्या चांगल्याचं नाही तरीसुद्धा आपण त्या ॲक्टिव्हिटी कंटिन्युअसली करत राहतो. आणि म्हणून यासारख्या ॲक्टिव्हिटीजमुळं एन्व्हायरमेंटची अजून जास्त हार्म होऊ नये यासाठी वेगवेगळे लॉज हे फॉर्म्युलेट केले गेले आपल्या गव्हर्मेंटकडून. जसं पूर्ण जागतिक लेव्हलचे देखील ऑर्गनायझेशन्स आहेत की जे पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डची पोल्युशन लेवल मॉनिटर करतात, तसं आपल्या भारतामध्ये हे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स हे इस्टॅब्लिश केले गेलेले आहेत. ते जे बोर्ड्स आहेत ते प्रत्येक लेवलवरती वर्क करतात. म्हणजेच पूर्ण इंडियाचं जे पोल्युशन कंट्रोल आहे तो सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड की जो आपल्या पूर्ण देशामध्ये असणारं पोल्युशनचं जे काही कंडिशन्स आहेत ते मॉनिटर करतो. आणि त्या सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अंडर प्रत्येक स्टेटमध्ये स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स असतात. आणि मग त्याच्या परत खालच्या लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलवरती, त्यानंतर खाली आपल्याला प्रत्येक गाव लेव्हलवरती देखील हे पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे असतात ते प्रेझेंट असतात की जे काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचं पोल्युशन हे होऊ नये यासाठी काम करत असतात. आता इथे बघा, हे पोल्युशन कंट्रोल होण्यासाठी 3 वेगवेगळे लॉज, म्हणजे एअरसाठी, वॉटरसाठी, एन्व्हायरमेंटसाठी असे वेगवेगळे लॉज आपल्या गव्हर्मेंटनी फॉर्म्युलेट केलेले आहेत. ते काय काय आहेत त्याचे इयर तुम्हाला विचारले जातात एक्झाममध्ये. सो बघा, आपला जो पहिला लॉ आहे वॉटर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट, याचे इयर आहे 1974. वॉटरचं पोल्युशन प्रिव्हेंट करण्यासाठी जो ॲक्ट फॉर्म्युलेट केला गव्हर्मेंटनं तो कोणत्या साली केला? 1974मध्ये केला. त्यानंतर दुसरा जो लॉ आहे एअर पोल्युशनसाठी, एअर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट जो आहे इट वॉज डेव्हलप्ड इन 1981. आणि जो थर्ड लॉ आहे एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी, एन्व्हायरमेंट
प्रोटेक्शन ॲक्ट, हा जो ॲक्ट आहे तो अगेन 1986 मध्ये अस्तित्वात आला. सो हे 3 जे लॉज आहेत ते तुम्हाला इयर वाईज माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. सो वॉटर ॲक्ट 1974, एअर ॲक्ट 1981 आणि एन्व्हायरमेंट ॲक्ट 1986 असं तुम्ही लक्षात ठेवा. ह्या 3 लॉज जे आपल्या गव्हर्मेंटने फॉर्म्युलेट केले त्याच्या अंडर आपण कोणतेही वॉटर बॉडीज त्याच्यामध्ये वेस्ट, मग ते इंडस्ट्रीयल असू देत किंवा डोमेस्टिक असू देत, ते विदाऊट ट्रीटमेंट कोणत्याही वॉटर बॉडीमध्ये रिलीज करणं हे कायद्यानं गुन्हा आहे. आणि मग ह्या ॲक्ट अंडर त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनवरती कारवाई होऊ शकते. तसंच एअर पोल्युशन बाबतीत जे एअर पोल्युशन करणारे जे रिस्पॉन्सिबल घटक आहेत, जर त्याच्यामुळे एखाद्या ऑर्गनायझेशनमुळे असेल, एखाद्या व्हेकलमुळे सुद्धा असेल, जर एअर पोल्युशन होत असेल तर त्याला या ॲक्ट अंडर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा ह्या आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. आणि लास्ट आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट की ज्याच्यामध्ये ओव्हरऑल एन्व्हायरमेंट, मग त्यात प्लांट्स, ॲनिमल्स सगळे येतात. याच्या व्यतिरिक्त साऊंड पोल्युशनसाठी देखील वेगळ्या ॲक्ट आहेत, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनसाठी वेगळे ॲक्ट आहेत. ओके, सो आपल्या जे लेजिस्लेशन आहे त्याच्यामध्ये हे व्हरायटी ऑफ लॉज इन्क्लूड केले गेलेले आहेत. कशासाठी? तर एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी. हे लॉज प्रॉपरली फॉलो होतात की नाही हे कोण बघतं म्हणून सांगितलं तुम्हाला? वेगवेगळे पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स. हे पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स जर सेंट्रल लेवलवरती ॲक्ट होत असतात त्यांना CPCB दॅट इज सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असं म्हणतात. स्टेट लेवलवरती जे होतात ते स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड. महाराष्ट्रामध्ये आहे MPCB म्हणजेच महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. हे बोर्ड्स त्यांचं काम काय? तर हे जे लॉज वेगवेगळे फॉर्म्युलेट केलेले आहेत गव्हर्मेंटनं त्याची अंमलबजावणी होते की नाही, आणि जर कोणी ते फॉलो करत नसतील तर त्यांना ह्या वेगवेगळ्या ॲक्टनुसार त्यांना पनिशमेंट देणे, त्यांच्याकडून फाईन घेणे हे काम ह्या बॉडीचं, ह्या ऑर्गनायझेशनचं असतं. वेगवेगळ्या इंडस्ट्रीयल एरियाज असतील, ग्रामपंचायत असेल, म्युनिसिपॅलिटीज असेल, तर ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन्स हे लॉज प्रॉपरली फॉलो करता आहेत ना, त्यांच्यामुळे कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही ना, हे चेक करण्याची जबाबदारी ह्या बोर्ड्सची असते. आलं लक्षात? सो आजच्या लेक्चरमध्ये आपण हे 2 महत्त्वाचे पॉईंट्स बघितले. हा चॅप्टर जो आहे तो तुमचा इथंच संपतोय. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत.